हाय हॅलो नमस्ते. तूर डाळीपासून बनवलेली सुकी भाजी प्रवासासाठी नेता येण्यासारखी सुकी झणझणीत तूर डाळ. भाजी नसली तरीही पटकन बनवता येणारी अशी सुकी डाळ, अगदी सोप्या पद्धतीने लवकर तयार होणारी अशी सुकी डाळ, याला डाळ कांदाही म्हणतात. चला तर मग ही डाळ कशी करायची ती पाहूया. प्रथम कढईत तेल गरम करून त्यात 2 चिरलेले कांदा, अर्धा टोमॅटो टाकून परतून घ्यावे. त्यानंतर हळद, चिरलेले कोथिंबीर आणि 1 चमचा मीठ टाकून परतून घ्यावे. त्यानंतर 3 चमचे प्लेन तिखट टाकून थोडेसे तिखट परतून घ्यावे. तिखट परतवले गेले की भिजवलेली 1.5 वाटी डाळ टाकून परतून घ्यावे. ही डाळ परतवत असतानाच थोडी कोथिंबीर चिरलेली टाकून घ्यावी. शिजताना चिरलेली कोथिंबीरचा स्वाद भाजीला चांगले लागते. त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून झाकण लावून साधारण 10 मिनटं तरी ही डाळ शिजवून घ्यावी लागते. आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं ही सुकी डाळ शिजवून घ्यायची. अशी तयार होते सुकी डाळ. वरून कोथिंबीर पेरावी. झणझणीत सुकी डाळ गरम भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, पराठाबरोबर, कशाबरोबरही खायला तयार अशी ही सुकी डाळ. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.